नमस्कार सर्वांना. द रॉयल ब्रदर्स 24 या माझ्या चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज आम्ही काढतोय झाडावर तयार झालेले रामफल. चला बघूया. यांनी आणली आहे मोठी शिडी आणि ती शिडी उभी केली. हे सुपारीचं झाड आहे बाजूला, त्याला लावून उभी केली. बघा, चौकात चढा हो. एकदम सरळ सरळ उभी केली तुम्ही, जरा क्रॉस उभी करायची ना. आणि सोबत गिरकी पण घेतला नाहीये. किती रामफल लागलेत बघा, भरपूर रामफल लागलेत. आता जे पातळ पातळ ज्या फांद्या असतात ना, त्या गिरकीच्या मदतीने जरा जवळ घ्यायच्या आणि जिथे रामफल तयार झालेत ना ते काढायचे. एकदम वर कुठे चढतावाय आणि शिडी पण तुम्ही एकदम एकदम स्ट्रेट उभी केली आहे. हे बघा, जिथे पिकलंय ना रामफल तिथे गिरकीच्या मदतीने ती फांदी अशी जवळ घेतला नाही. हे बघा, चौकास करा हो. आता हे दुसरं तरी व्यवस्थित निघू दे, बरोबर काढा हो. फलाला खाली धरा, आता देठातूनच खाली पडेल. हा, तसं काढायला जमलं तर बघा. मग ते तयार झालेले आहे, चौकास काढा. हा, खाली उतरून घ्या एक एक. आता हे पण वरती कम्प्लीट पिकलंय, म्हणजे हे सर्व रामफल ना वर पिकलेत. आता एक तर खाली पडला आणि हा पण बघा नरम झालाय. जर आता ह्याला देठ जर काढायला सांगितलं असतं ना तर हे पण खाली पडलं असतं, म्हणून मी देठातच फिरवा आणि काढा असं सांगितलं. हा बघा, इथे पण एक छोटा तयार झालाय, रंग बदललाय. ते वर पिकण्यापेक्षा काढलेलं काय वाईट, धबाधब खालीच पडतात आहे. आणि वारा किती सुटलाय बघा, रंग बदललाय. आता ह्याला पिकायला 2 दिवस लागतील. चालेल, तरी काढून ठेवले कशात तरी पिकवले ते चालेल, पण असे फुकट जातात खाली पडून, तसं नको. हा बघा, इथे पण एक आहे आणि एकदम तयार झालेला आहे. आता तो ना देठासोबत काढायची गरज नाही, असंच गोल फिरून काढायला हवं ना, तर ते पण खाली पडेल. हे आता चढलेत वर शिडीच्या मदतीने. बघूया आता कसं काढतात आहेत. बकऱ्या बघा कशा वाड्यात वरटतात आहेत. अलगतच काढा हो. हे पण रामफल एकदम तयार झालेलं आहे, पण ते काढायला घाबरतात, म्हणून काय केला नी, कटर घेतला नी. कटरनी त्याचा देठ कापणार. एवढं आपण मेहनत करायची त्या झाडांसाठी, खत पाणी घालून, आणि सर्व काढताना खाली जमिनीत पडणार, म्हणजे जमिनीवर पडणार, वाऱ्याने पडणार, तर काय मतलब आहे हो. त्यापेक्षा सावधगिरी बाळगायला हवी ना. ते कटर जाऊन घेऊन आले, त्याला बरं झालं. हा, तर बरोबर आलं. बघू. हा बघा, आहे ना, एकदम लालम लाल झालाय बघा. खाली धरा त्याला, आता जाईल ते पण डेटातून खाली पडून. हे रामफल आहे ना, एकदम असं ना नरम असतं, नरम. वाव, किती मस्त आहे ना हो. बापरे, आजी ना बोटा आत जातात, एवढा नरम तयार झालाय बघा. काय वारा सुटले, बापरे. इथे पण एक मिळाला. ओ, किती मोठं काढला नी बघा. तर सावकाश उतरा. आम्ही ह्या 2-2 शिड्या करून घेतल्यात म्हणून बरं झालं. हा एक घोडा आणि एक शिडी.
नाहीतर खूप वांदे झाले असते, आम्हाला ही फळं मिळालीच नसती खायला. हे झाडावर चढतात लहानपणापासून, पण झाड पण तसं मोठं असलं पाहिजे ना. हे रामफलीचं झाड बघा किती असं म्हणजे छोटं आहे, जास्त जाड नाही आहे त्याचं हे मुदा. बघू दे हो. अच्छा, हा तर मोठा आहे, हे जरासाच लाल झाला आहे, पण हा पिकेल का हो? हा 2-3 दिवसात पिकेल. अच्छा, ठीक आहे चला. 2-3 दिवसात पिकतील अशी काढून ठेवली तर ठीक आहे. चला, आज एक पिकलं खायचं, उद्या एक पिकलं तर खायचं. एकदमच सगळी पिकली तर एवढी खायची कधी? 5 पिकलेली होती, पण त्यातलं एक वरती गिरकी लागली त्यामुळे खाली पडलं. आता ही 4 मिळाली, तर 4 पैकी 2 एकदम कंप्लीट तयार आहेत आणि 2 जी आहेत ना ती 2 दिवसांनी पिकतील. ते झाडावर नाही पिकतात ती बरं आहे की नाही? ओ, हे एक खाऊया ना आपण. हो खावा त्याला ना, उद्यापर्यंत खराब होतील नाही तर. हा, तयार झालेत. मग चला ठीक आहे, फोडा. मला तर खायचंच आहे. ओ, आ, मस्त. रामफल आम्ही काढली आणि जो तयार झालेला रामफल आहे तो याने फोडला सुद्धा. आणि आम्ही जो अगोदर फर्स्ट टाइम जो एक रामफल पिकला होता ते काढलं होतं, तेव्हा त्यातलं आम्ही देवाजवळ रामफल ठेवलं होतं. नाहीतर मला कमेंट तुम्ही कराल काकी देवाजवळ ठेवलाच नाही, कारण का मागच्या व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं. मग तेव्हापासून मी लक्षात ठेवलंय की कोणतंही पहिला फल जर आपण काढलं तर देवाजवळ ठेवायचं. आणि आम्ही ते ठेवलं. आता हे फल आम्ही फोडलंय आणि आता हे आम्ही खाऊन बघतोय कसं आहे ते. तुम्हाला आवडतं का हे रामफल? आणि हे रामफल आहे की सीताफळ हे तुम्ही आता ठरवा, कारण का आम्ही याला रामफलच म्हणतो. कारण हे बघा, एकदम ना दुधासारखं लागतं एकदम. जसं का आपण जी दुधावरची मलाई काढून ठेवतो तूप काढण्यासाठी, सेम तशीच चव आहे. काय मस्त नाही? यांना तर काय माहित आहे, यांचा जन्मच कोकणामध्ये आहे. म्हणजे आमचे तुम्हाला सांगू का, आमच्या जुन्या घराजवळ भरपूर रामफलाची झाड आहेत. पण ही आता आमच्या परसवामध्ये आम्ही आता लावलेली आहे, तर 2 वर्षापासून त्याला रामफल धरतात आहे. पण ह्या वर्षी भरपूर त्यावरती रामफल धरलेला आहे. आणि याच्या बिया बघा, सीताफळ सारख्याच बिया असतात. पण कोण कोण याला सीताफळ म्हणतं, कोण रामफल म्हणतं. आम्ही तर याला रामफलच म्हणतो. तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. कारण का हे फळ आहे ना सीताफळ नाहीच आहे, हे रामफलच आहे. तर भारी चव आहे नाही? तुम्हाला सांगू का, हे आहेत ना भरपूर झाडांची काळजी घेतात. म्हणजे मी तर आपल्या घरातल्या कामामध्ये बिझी असते, मग झाड बीडचं काय पाणी घालणं वगैरे खत घालणं हे सर्व हे बघतात. भरपूर काळजी घेतात आणि त्याच्यामुळे हे आम्हाला 4 फळं मिळतात. माकड जरी आले तरी हाकवायचं काम हेच करतात. मी कुठे घरातून धावत जाऊ त्यांच्या मागे. हे असतात बाहेर अंगणात काहीतरी करत वगैरे, मग त्यांना दिसले की हाकवतात. हे बघा, रामफल बाहेरून असं असतं, असं रंग असतं आणि ते सीताफळ असतं ना ते असं हिरवं असतं ना काय हो. आणि त्याच्यावर त्याची पॉइंट पॉइंट असतात. याच्यावरती पण याला पण पॉइंट दिसतात आहेत, पण एवढे दिसत नाही आहेत बघा. माझ्याकडे सीताफळचं पण झाड आहे, त्यावरती सीताफळ पण लागलेत, पण जरा छोटे आहेत. मी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ शेअर करेन. या तुम्ही पण रामफल खायला. झाडावर पिकलेल्या फळाची चवच वेगळी आहे ना. खरंच सांगते तुम्हाला मी, जो झाड पिकी फळ असतो ना त्याची चवच निराली खरंच. हे कोण कोण काय करतात बाजारामध्ये असं म्हणजे एवढेच रामफळ
1 किलो मध्ये 2, 100 रुपये किलो. पण ते कधीचे कधीचे काढलेले असतात. आता त्याचा कलर बदली झालेला पण नसतो आणि आपल्याला काय सांगतात, अहो न्या, आता ते 2 दिवसात पिकतील. आणि तुम्हाला सांगू का, ते आणून आपण जर ठेवले कशात तरी पिकायला ना, नुसता दगड होतो. याचा अर्थ असा की ते फळ हिरवेच काढतात आणि काढताना ते फळ खाली पडलेले असतात, आपटलेले असतात, म्हणून ते तसं होतात. मग तसं तुम्ही जर कधी घेतलात रामफल, तर ते बरोबर निरखून घ्या, बरोबर की कुठे मार लागलाय का, असं करून घ्या. शक्यतो तुम्ही ना 2 दिवसात पिकतील अशी हिरवी फळं घेऊच नका रामफल. उगाच आपले पैसे पण वाया जाणार आणि आपल्याला खायला पण मिळणार नाही. आता हे झाडपिकी फल होतं. आता एक फल तुम्ही सांगू का तुम्हाला, काढता काढता वरूनच यांची गिरकी लागली आणि पडलं खाली. आता ते मातीमध्ये पडलं, त्याचा काय उपयोग? याची ना साल सुद्धा खातात, पण मी नाही खात. हे सुद्धा तुम्ही साल खाता? हे पण नाही खात, मी पण नाही खात. हे बघा, कोण कोण साल सुद्धा खातं. मस्त लागते साल सुद्धा, असं म्हणतात. आता सांगू, असं वाईट वाटतं ना आम्हाला की आम्ही ते झाडपिकी फळ खातोय रामफल, आणि माझ्या मुलांना नाही. म्हणजे मिळणार त्यांना सुद्धा, पण तरी पण त्यांना टाकून खाणं कसं वाटतंय आपल्याला. आणि शक्यतो हे फळ शहरात मिळत नाही, आहे ना हो, हे कोकणातच ना. मुंबईमध्ये ही फळं मिळतच नाही. आम्ही इथे 2 जण मस्त गावामध्ये मजा करतोय, हवेशीर राहतोय. आम्ही अंगणात बसून मस्त ताजी फळं, झाडपिकी फळं खातोय. कसं वाटते तुम्हाला आमचं हे जीवन? आवडतंय ना? आता ह्या वयामध्ये आपल्याला तुम्हाला खरं सांगू, असं मोकळा श्वास घेण्यासाठी आपला कोकणच एकदम बेस्ट. आम्ही भाजी पण आमची स्वतः परसवत रुजवलेलीच भाजी खातो. आम्ही भाजी सुद्धा विकत आणत नाही. कधीतरी असं गेलं तर खाली हाताने येऊ नये, काहीतरी भाजी वगैरे असं घेऊन यायचं. नाहीतर शक्यतो आमची भाजी, फळं सगळं आमची इथे परसवातलीच. आमच्या परसवरती झाडं आहेत ना, आता इथेच, आता आम्ही रामफल काढले इथेच एक सांगायची 3 झाडं आहेत. पण अजून पण ना पुढे अंगणाच्या म्हणजे बाउंड्रीच्या खाली असे भरपूर आहे, 7-8 झाड आहेत आमच्याकडे या रामफलाची. पण आम्ही एक सुद्धा झाड असं नर्सरीतून आणून लावलेलं नाही. असं रामफल आम्हाला इथं गावात कोणाकडे, म्हणजे आमचं जुन्या घराजवळ पण भरपूर झाड आहेत. असं रामफल वगैरे आम्ही आणलं, त्याच्या बिया अशा आम्ही टाकल्या ना, तिथे रामफलचं झाड रुजून येतं. त्याला काय असं म्हणजे इथे बी रुजवा आणि मग रुजून असेल काय नाही, कुठे पण टाका लगेच रुजून येतात. आम्ही लोक आहेत तोपर्यंत, आमच्या हातापायात ताकद आहे तोपर्यंत आम्ही कोकण सांभाळतोय. त्यानंतर तुम्हालाच कोकण सांभाळायचं आहे. आता कोकण सांभाळायला कोणीतरी आहे इकडे, तोपर्यंत तुम्हाला जे काय कमवायचं ते कमवा. एवढं मोठं रामफल, याने अर्ध घेतलं, मी अर्ध घेतलं, पण पोट भरलं. नुसतं मक्खन नाही, एकदम मक्खन सारखं. हा, मजा आली. असं झाडावरनं फळ काढा आणि असं खावा, आहे की नाही? ही आहे कोकणची मजा. पोट भरलं आहे ना हो? आता 2 भाकरीच्या बदली 1 भाकरी खायची, 2 चपातीच्या बदल 1 चपाती खायची, म्हणजे पोट अर्ध भरलंय, पण जेवण तर करावं लागणार. चला, कसं वाटलं तुम्हाला हे आमचं कोकणातलं जीवन आणि हे रामफळाचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.